ज्या उद्देशान जे अपेक्षेन हो आमी महोत्सव केलो हेका तुमी लोकांनी बऱ्यापैकी साथ दिली म्हणून त्याच्या बरोबर जे स्वामी विवेकानंदन म्हटलेलें की हो युवा डे आणि ह्या दिसाचे हांव सगळ्या युवक आणि युथांक विश यू हॅप्पी यूथ डे म्हणून कारण हो मुद्दम महोत्सव जो आहा तो युथांक जे भुरगे वेवसाय करूंक वयतात जे भुरगे उच्च शिक्षण घेता आणि हो उद्देश एकूच आसलो की फिशरीचो अवेरनेस फिशरीचे माध्यमांसून बिझनसांक तयार करप फिशरीच्या माध्यमांसून नॉलेज तयार करप उच्च शिक्षण दिवप आणि हे आमी पळयलां आमकां बऱ्यापैकी सक्सेसफूल जालें जवळ जवळ 3 दिसांक हांगा आमी पळयता की 50,000 वयर लोक हांगा येयलेत म्हणून त्याच बरोबर हांव धन्यवाद म्हणटा डायरेक्टर ऑफ एड्युकेशन आणि सगळ्या स्कुलांक जवळ जवळ हांगा 190 स्कूल आणि 190 हायर सेकंडरी आनी कॉलेज सेक्शन भुरगीं हांगा येयलीत म्हणून 9.5 ते 10,000 स्टुडंट्स जे आमी वर्कशॉप सेमिनार्स इंटरॅक्टिंग सेक्शन सकाळच्या टायमार दवरताले आनी तेंच्यांनी पार्टिसिपेट केले आणि हो रिसोर्सीस आमी ऑल ओवर इंडियेसून ज्यो फिशरीज माध्यमान जे प्रोफेसर्स आसले तांकां इन्वायट केल्ले त्याच्या बरोबरच आमी पळयता की 44 स्टॉल्स B2B आसली जे बिझनेस ओरिएंटेड आणि बाकीचे दुसऱ्या प्रमाणाची बिझनेस आसली ही बऱ्यापैकी प्रतिसाद दिला अपेक्षा बाळगिता की ह्या माध्यमांसून आमच्या भुरग्यांनी बरी नॉलेज गेन केल्ली आसतली बिझनेस मायंडेड भुरगे जे आहा विचार करपी आहा हेंकांय बिझनेसांसूनय बरो विचार केल्लो आहा आणि चड वेळ ना घेता हांव मागता हे सगळें जालें आसून सुद्दां जर एखाद्रे स्टुडंट्सांक जो बिझनेस करप कितें मार्गदर्शन जाय कितें रिसोर्सीस पर्सन जाय जाल्यार आमचो सरकार गोवा गव्हर्मेंट डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री यांच्या अंडर सदांच तयार आहात हांव तातूंत न वता एकूच म्हणपी की वी आर हॅपी टू से दॅट इन दीस वीक यू गेट अ नंबर्स बट वी आर हॅपी टू से दॅट वी आर सरपास्ड domestic and international numbers vis-a-vis to the last year, done better tourism than last year this whole year, in spite of all the things that the influencers from various forums tried to malign Goa. Goa हे इतले स्ट्रॉंग आणि परशुराम भूमी म्हणटा कोणे कितले केले कांयच जावपाना थोडो दुरुस्ती आमी करपाक जाय ते दुरुस्ती करपाक आमी मुख्यमंत्री सातान त्यो दुरुस्ती करूनय काडटले कितें इल्ले हार्ड डिसिजन घेवचे पडटा ते घेवचेच पडटले कित्याक शेवटी टुरिझम डिपार्टमेंट म्हणलें इट इज अ इंडस्ट्री जे पर्यटन खाते करता ते करताच पूण ताच्या खातीर जे एग्रिगेटिंग डिपार्टमेंट आसता पुलीस जावं बाकीचे डिपार्टमेंट जावं दे आर ऑल्सो एलिट डिपार्टमेंट्स टू प्रोवायड गुड टुरिझम टू द स्टेट ऑफ फ्रॉम द स्टेट ऑफ गोवा टू द टुरिस्ट आमी अतिथी देवो भव म्हणटा आनी फाल्यां म्हणटले आनी तेच कल्चर जे आमच्या सगळ्या गोंयकारांक आसा हातून कोणेंय कितलो प्रयत्न केलो जाल्यार असले फेस्टिवल्सच्या माध्यमांतल्यान इव्हेंट्साच्या माध्यमांतल्यान showcasing our Goa in different emerging markets ह्या माध्यमांतल्यान we will definitely ensure that the flow of international travelers grow नंबर्साच्या पेक्षा क्वालिटी ओवर क्वांटिटी happens आणि गोंयचे विजन जे आमी 2022 सुरू केल्लें in terms of regenerative tourism ज्या माध्यमांतल्यान सस्टेनेबल डेव्हलपमेंट आमी उलोवंक लागिल्ले त्या माध्यमांतल्यान असले आमचे इव्हेंट तातूंत इन्क्लुझिव्ह आसा आणि तेच इव्हेंट फुडें व्हरपाक बरोबर ते फिशरीज डिपार्टमेंट जावं नाल्यार पर्यटन खातें बरोबर काम करून 2025 डेफिनेटली पर्यटन खातें आनी फिशरीजूय बरोबर जोड पावलान काम करून कितलेशेच विशय फुडें व्हरतले तातूंतल्यान मुख्यमंत्र्याचो आदार आसतलो तशेंच आमचे सहयोगी आमचे बाब निलकंठ हळदकाराचो आस्वाद बरोबर आमचो हें आसतलो कोलॅबोरेशन आसतलें अशी आशा बाळगिता आयच्या दिसा आमचे बाय श्रुती मराठे ऑल द वे शी इज अ एक्ट्रेस हूज कम हियर and I'm pretty sure that she will also love this evening. Are you a vegetarian?
then I think if she is not a vegetarian, म्हाका दिसता आज तिकाय गोंयचे खाण म्हणटा तें कितें, एक सायडीक मालवण ओपन जाता महाराष्ट्रान आनी आमी गोंया आमचे पदार्थ आसा. इंडिया फॉलोज अ फॉर्म ऑफ कॉम्पिटेटिव्ह कॉपरेटिव्ह आणि कॉलॉबरेटिव्ह फॉर्म ऑफ फेडरलिझम. तातूंतल्यान सगळ्या स्टेटांनी आपले कितें कितें वेगळे वेगळे केले, शेवटी देश फुडें वचपाक जाय. आनी तेन्ना श्रुती सारकेली बाय आमची आज आयल्या. आय होप शी एन्जॉयज द इवनिंग विथ our own minister of fisheries निळकंठबा भळणकर. आणि या सोहळ्याला खास उपस्थित असलेल्या अभिनेत्री श्रुतीजी मराठे, आम्ही कोकणीन किंवा मराठीने एक सुंदर शब्द वापरतात, समारोह. My sincere gratitude to the renowned Marathi actress Shruti Marathe for gracing this event and for her support and presence. My sincere thanks to all resource persons, experts, stakeholders for enriching this event with their insights, and to the officers, exhibitors from various states for showcasing the immense potential of the fisheries industry. I also acknowledge the exceptional efforts of my colleagues in the Department of Fisheries, the organizers and volunteers for ensuring the smooth execution of this festival. व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, तुमचा नमस्कार. आणि इथे उपस्थित सगळ्या गोवाकरांना माझा मनापासून नमस्कार. खूप छान वाटते गोव्यात येऊन. मी नेहमी म्हणते की महाराष्ट्रासाठी गोवा हे एक सेकंड होम आहे. कारण कधीही असं डिस्ट्रेस व्हायचं असेल, आनंद लुटायचा असेल तर कुठे यायचं तर गोव्यात आम्ही हक्कानी येतो. आणि नेहमी गोवेंकर आमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतात. त्यामुळे गोव्यात तर मी अनेक वेळा आलेली आहे. शूटिंग करायला तर डेफिनेटली आली आहे, पण वेकेशनसाठी सुद्धा आलेली आहे. गोव्याचं वैशिष्ट्य आणि कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की दरवेळेस जेव्हा गोव्यामध्ये मी येते तेव्हा गोवा वेगळं दिसतं, अजून सुंदर दिसत जातं. आणि मला फक्त ठरवायचं असतं की गोव्यात काय येऊन करायचं आहे. मला नेचर बघायचं आहे, मला बीच बघायचं आहे, का मला मासे एन्जॉय करायचे आहेत. आणि जिथे जिथे जाते मी, सेंट्रल गोवा असू दे, साऊथ गोवा असू दे किंवा नॉर्थ गोवा असू दे, गोवा हे नेहमीच will always be very close to my heart. I feel absolutely wonderful coming here today for this Aqua Goa Mega Fish Festival. हे 8वं वर्ष आहे आणि मला आजच्या गर्दी बघून असं वाटतं की हे दणक्यात यशस्वी पद्धतीने झालेलं आहे. आणि आय एम शुअर की पुढचे बरेच वर्ष असं